कळतच नाही काय करायचं, कसं करायचं. या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. काम करून कितीही पैसे मिळवले तरी साखरपुड्याचा हा खर्च आवाक्याबाहेरचा वाटतोय. म्हणतात ते खरं आहे की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. हे ज्योती चहा. बरं ऐक, तुझा फॉर्म भरलाय मी. हा, त्यांच्या अगं वेबसाईटचा जरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे थोडा वेळ लागला. पण आता काय टेन्शन घेऊच नको, मी सेटिंग लावली. पुढच्या 2 दिवसात तुला बॅच मिळतो का नाही बघ. किती बरं वाटलं माहिती हे ऐकून. बॅच नसल्यामुळे ना बऱ्याच गोष्टी करता येत नव्हत्या. मला कल्पना आहे, पण ज्योती आता बॅच मिळाला ना की बघ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय झालं नाही म्हणजे आता तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत ना. तू खुश असला पाहिजे. काही अडचण आहे का? अडचण अशी नाही आहे, पण टेन्शन आहे जरा. ताईचं थोड्याच दिवसात साखरपुडा आहे. खर्च खूप आहे पण पैसे अगदीच कमी. काय करायचं काहीच कळत नाही. ए, मी काय म्हणते, रिक्षावरती कर्ज घेतलं तर? अभिजितच्या रिक्षावर कर्ज घ्यायचं? दुसरा काय ऑप्शन आहे? ठीक आहे, माझ्या ओळखीत एक जण आहे जे व्याजावर पैसे देतात. मी त्यांच्याशी बोलून बघतो, बघू काय होतंय का. हा हां. हॅलो. हां साहेब, मनोज बोलतोय, रिक्षा युनियन लीडर. हां नाही, ते ॲक्च्युली एका रिक्षावर कर्ज पाहिजे होतं. रिक्षावर कर्ज? हां सांग मॉडेल आणि नंबर सांग रिक्षाचा. म्हणजे 2015चीच रिक्षा आहे, मॉडेल तेच आहे, नवीन आहे. अहो नाही साहेब, म्हणजे साहेब मला माहित असतं तर मला आता तुम्ही बोललात तेव्हा कळलं ना. मला माहित असतं तर कशाला फोन केला असता मी तुम्हाला. सॉरी या साहेब. काय झालं? अगं ज्योती, तुला माहितीये का, म्हणजे या अभिजितच्या रिक्षावर आधीपासून एक कर्ज आहे आणि त्याचे हप्ते अजून फेडले गेलेले नाहीयेत. काय? हा, हे तेच म्हणाले. हे काही मला माहितीच नाही. दादा कधीच बोलला नव्हता याविषयी. नक्कीच दादाला काहीतरी मोठी नड असणार, नाहीतर काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय कर्ज नाही घेणार तो.